नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे रोहित बेस्ट सोल्युशन. मी तुम्हाला आज एका नवीन टॉपिकवरती माहिती सांगणार आहे. काय झालंय, आजचं युग आहे ऑनलाईनचं युग झालंय. म्हणजे कसं झालंय की भारत सरकारने पण एक म्हणजे कॅशलेस इंडिया ही एक थीम सुरू केली आहे. त्याच्यानुसार आपण काय करतोय, आता ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. त्याच्यामुळे सायबर गुन्ह्यांचं प्रमाण पण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. आणि ह्याच्यातूनच एक नवीन प्रकार अस्तित्वात आलेला आहे. काय केलं जातंय की एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून आपल्या स्कॅनरवरती किंवा आपल्या UPI ID वरती किंवा आपल्या बँक अकाउंटमध्ये काही पैसे ट्रान्सफर आपण देवाणघेवाण करतो. आणि पैसे ट्रान्सफर केल्यानंतर 2-4 दिवसानंतर आपलं अकाउंट होल्ड केलं जाते किंवा सायबर क्राईमद्वारा फ्रीज केलं जाते. तर हे असं का होतंय किंवा का केलं जातं, तर याच्या मागचं मी कारण तुम्हाला सांगतो. किंवा ही जी अकाउंट होल्ड होण्याची किंवा अकाउंट फ्रीज करण्याची जी प्रोसेस आहे आणि तिला अनफ्रीज कसं करायचं याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो. हे लोक काय करतात की सायबर गुन्हा म्हणजे काय करतात की OTP द्वारे किंवा ATM द्वारे किंवा अजून कुठल्या इथिकल हॅकिंग पद्धतीने काही लोकांच्या अकाउंटमधनं पैसे ऑनलाईनरित्या काढतात आणि ते पैसे एकाकडून दुसऱ्याला, दुसऱ्याकडून तिसऱ्याला, तिसऱ्याकडून चौथ्याला असं पुढं पाठवतात. त्यामुळे काय होतं, आणि ज्या व्यक्तीच्या अकाउंटमधनं हे पैसे काढलेले आहेत ती व्यक्ती काय करते, सायबर क्राईम जे पोर्टल आहे 198 त्याच्यावरती कॉल करते आणि आपला गुन्हा नोंदवते किंवा प्रत्यक्षात सायबर क्राईमच्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन आपला गुन्हा नोंद करते. ते ट्रान्झॅक्शन अमाऊंट दाखवते की माझ्या अकाउंटमधने या व्यक्तीने एवढे पैसे काढलेले आहेत. त्याच्यानंतर मग काय करते, सायबर क्राईम काय करते, एक पोर्टलवरती ती कंप्लेंट नोंदवून घेतल्यानंतर ते ज्या अकाउंटमधनं पैसे काढलेले आहेत, ज्या व्यक्तीने ते पैसे काढलेले आहेत, ज्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये पहिल्यांदा ते पैसे गेलेले आहेत, तो असतो फर्स्ट पेई. त्याच्यानंतर तो व्यक्ती ज्या व्यक्तींना पैसे पुढे पाठवल ते सेकंड लेअरमध्ये जातात, तो सेकंड पेई असतो, सेकंड लेअर. नंतर ते सेकंड लेअरवाले जे पुढे पैसे पाठवतात ते थर्ड लेअरमध्ये जातात. त्याच्यानंतर ते थर्ड लेअरवाले ज्यांना पैसे पाठवतात ते फोर्थ लेअरमध्ये. असं 10th 11th म्हणजे असं खूप लेअरपर्यंत ते पैसे पाठवलेले गेलेले असतात. आणि त्याच्यामुळे त्या सगळ्यांचे अकाउंट सायबर क्राईमद्वारे फ्रीज केले जातात किंवा होल्ड केले जातात. तर याच्यामध्ये नुकसान कोणाचं होतं, तर हा पैसा खरा ज्याने चोरलेला आहे तो काय करतो की एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा एखाद्या गेमिंग ऍप्लिकेशनमधून पैसे टाकणे काढणे अशा व्यक्तींच्या अकाउंटवरती पैसे पाठवल्यानंतर त्यांचे अकाउंट मग फ्रीज होतात. त्यामुळं हे लोक काय करतात, जे लोक म्हणजे विक्टिमच्या अकाउंटमधनं पैसे काढतात ते अनोळखी व्यक्तींना पैसे पाठवतात UPI ID वर किंवा स्कॅनरवरती. त्यांच्या वस्तू खरेदी करतात स्कॅनरवरून आणि जे पैसे आपल्या स्कॅनरवर आले की आपलं अकाउंट देखील 2-4 दिवसानंतर होल्ड केलं जातं सायबर क्राईमने. मग आपल्याला समजत नाही की माझं अकाउंट होल्ड का केले, तर मग आपण ब्रँचमध्ये जातो, चौकशी करतो की माझं अकाउंट का होल्ड केले गेले. मग ब्रँचवाले सांगतात की तुम्ही म्हणजे सायबर क्राईम बेंगलोर, हैदराबाद, कोलकाता, मुंबई, दिल्ली अशा सायबर क्राईम ब्रँच ज्या ब्रँचने तुमचं अकाउंट होल्ड केले त्याचं नाव तुम्हाला सांगतात आणि सांगतात की तुमच्या अकाउंटमध्ये अनऑथराइज्ड ट्रान्झॅक्शन झाले किंवा इलिगल मनी आले, त्याच्यामुळे तुमचं अकाउंट होल्ड केलं गेले. आपल्याला कळत नाही नक्की काय झालंय, काय करावं. आता डोकं चालत नाही आपलं कसं असतं, रोजच्या वापराचं अकाउंट असतं, आपल्याला रोज त्या देवाणघेवाण करण्यासाठी वापरणारं आपलं अकाउंट असतं, तेच बंद झालं तर आपले म्हणजे असं समजत नाही आता काय केलं पाहिजे आपल्याला. मग त्याच्यासाठी मी आपल्याला माहिती सांगतो की नक्की अकाउंट फ्रीज गेल्यानंतर नक्की काय केलं पाहिजे. जर समजा तुमच्या अकाउंटवरती होल्ड पडलाय किंवा अकाउंट फ्रीज असा मेसेज जर तुम्हाला टेक्स्ट मेसेज आला एखाद्या सायबर क्राईमकडून, तर आपल्याला काय करायचंय, आपल्या होम ब्रँचमध्ये जायचंय बँकेच्या आणि त्यांना विचारायचं की माझं अकाउंट होल्ड का झालंय. त्यांनी जर सांगितलं की तुमचं बँक अकाउंट कोलकाता किंवा बँगलोर किंवा हैदराबाद सायबर क्राईम डिपार्टमेंटकडून तुमचं अकाउंट होल्ड केलं गेलंय, तर मग तुम्हाला काय करायचंय की तुम्हाला म्हणायचंय की मला त्या जे अकाउंट होल्ड केले त्याच्यानंतर जे आपल्या अकाउंटवरती जे कंप्लेंट येते, म्हणजे सायबर क्राईम ब्रांच काय करतं, त्यांचं एक पोर्टल आहे, त्याच्यावरून एक मेल पाठवतं बँकला. त्या मेलची प्रिंट आपल्याला बँकेकडून घ्यायची आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती एक्नॉलेजमेंट नंबर असतो, तो नंबर प्लस कंप्लेंट नंबर आणि एक त्या मेलची प्रिंट घ्यायची आहे. त्या प्रिंटमध्ये सगळी डिटेल्स असते, ट्रान्झॅक्शन म्हणजे का म्हणून रिझन लिहिलेलं असतं पूर्ण की कुठल्या ट्रान्झॅक्शनमुळं आपलं अकाउंट होल्ड केलं गेले.
ते सगळं माहिती पडल्यानंतर आपल्याला तो ॲक्नॉलेजमेंट नंबर घ्यायचा आहे. त्याच्या सगळ्यात एकदम लास्टच्या पेजमध्ये त्या सायबर क्राईम ब्रांचच्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरचा नंबर असतो. तो नंबर, त्या नंबरवरती आपल्याला घरी जाऊन कॉल करायचा आहे. त्या नंबरवरती कॉल केल्यानंतर 1-2 वेळा असं पण होतं की कॉल उचलला जात नाही किंवा उचलून वेगळ्या भाषेमध्ये बोलल्यामुळं आपल्याला त्यांचं भाषा समजत नाही, तो फोन ठेवला जातो. त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला की 1-2-4 वेळा, 5 वेळा, 6 वेळा, 10 वेळा ट्राय करायचा आहे. एकदा जास्त वेळा ट्राय केल्यानंतर ती व्यक्ती किंवा तो ऑफिसर आपला कॉल उचलतो आणि मग त्याला आपल्याला सांगायचं की मी या राज्यातून बोलतोय किंवा या स्टेटमधून बोलतोय आणि आपल्या डिपार्टमेंटमधून माझं अकाउंट होल्ड केलं गेलंय, तर मला काय केलं गेलं पाहिजे. तर तो ऑफिसर पहिल्यांदा आपल्याला तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स प्लस तुमचे काय KYCचे डॉक्युमेंट आहेत तो मागवेन तुम्हाला. ते डॉक्युमेंट पुरवल्यानंतर अकाउंट कोणत्या लेअरमध्ये आहे, फर्स्ट लेअरमध्ये आहे, सेकंड लेअरमध्ये आहे, थर्ड लेअरमध्ये आहे, फोर्थ लेअरमध्ये आहे, फिफ्थ लेअर, म्हणजे कोणत्या नक्की लेअरमध्ये आहे त्याच्याविषयी तो जाणून घेईल. नंतर तो तुम्हाला सगळ्या ट्रान्झॅक्शनविषयी विचारेल की हे पैसे तुम्हाला कोणी पाठवले, कसे पाठवले, त्यांच्याशी तुमचा संबंध काय आहे, अशाबद्दल म्हणजे पूर्ण एकदम चौकशी केली जाते. जर समजा तुमची काही यामध्ये चुकी नसेल किंवा तुम्ही म्हणजे नाही का इल्लीगल मनी घेतला नसेल कोणाकडून गॅमलिंगसाठी किंवा याच्यातून कोणी पैसा काढलेला नसेल, तर तुम्ही त्यांना बेधडक पूर्ण माहिती सांगू शकता. मोठ्या रँकचा ऑफिसर असल्यामुळे तो हिंदीमध्ये व्यवस्थित बोलू शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यासोबत हिंदीमध्ये एकदम व्यवस्थित बोलायचं आहे. त्याला सगळं सांगायचं आहे की मी म्हणजे मला कोणत्या नंबरवरून पैसे आलेले आहेत किंवा कोणत्या बँक अकाउंटमधने मला पैसे ट्रान्सफर झालेले आहेत, त्याच्यामुळे माझा बँक अकाउंट फ्रीज झालेला आहे. ते तुम्हाला कोऑपरेटिव्ह करतील, तुम्हाला हे मदत करतील, पूर्ण सपोर्ट करतात ते लोक पण आपल्याला. त्याच्यामध्ये ते म्हणतील तुम्हाला पहिल्यांदा की तुम्ही आमच्या ब्रँचला व्हिजिट करा. त्यानंतर तुम्ही सांगू शकता की मी तुमच्या ब्रँचला व्हिजिट करू शकत नाही सर, कारण की एवढं लांब येणं मला परवडत नाहीये किंवा माझ्या थोड्याशा पैशांसाठी एवढ्या लांब येणं मला म्हणजे अजिबात काहीच परवडणार नाहीये. त्यांच्याशी व्यवस्थित जरा 2 दिवस 3 दिवस व्यवस्थित बोलल्यानंतर ते तुम्हाला कोऑपरेटिव्ह करतील आणि तुमचं अकाउंट अनफ्रीज करण्यासाठी मेल करतील. त्याच्यानंतर त्यांनी मेल केल्यानंतर तुम्हाला तुमच्या होम ब्रँचला जायचं आहे, तिथून मेलची प्रिंट घ्यायची आहे आणि ब्रँच मॅनेजरला दिल्यानंतर 2 दिवसामध्ये तुमचं अकाउंट ऑन होल्ड किंवा अनफ्रीज करतात, बँकमधून केलं जातं. अशा पद्धतीनं ही सगळी पूर्ण प्रोसेस असते. याच्यामध्ये तुम्हाला काही शंका असतील, प्रॉब्लेम असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला सांगेल नक्की की कशी प्रोसेस केली जाते, काय केलं जातं. कारण का मागच्या महिन्यामध्ये माझ्यासोबत हा प्रसंग घडलेला आहे. मागच्या महिन्यात 14 तारखेला माझं बँक अकाउंट कोलकाता ब्रँचने होल्ड केलं होतं. त्यानंतर मी 15 दिवसामध्ये माझं बँक अकाउंट अनहोल्ड करून घेतलं. एकदम सोपी प्रोसेस आहे, काही एवढं अवघड नाही, फक्त वेळ जातो, टाईम लागतो आणि स्किल पाहिजे बोलण्याचं. ऑफिसरसोबत व्यवस्थित बोलल्यानंतर ते आपल्याला सपोर्ट करतात, मदत करतात. आपली काही म्हणजे आपण यामध्ये इन्व्हॉल्व नसेल त्या स्कॅममध्ये पैशांच्या, तर आपलं अकाउंट इझिली अनहोल्ड केलं जातं. माझी 2 बँक अकाउंट होल्ड झाली होती, दोन्ही बँक अकाउंट अनहोल्ड करून घेतले मी. याच्याबद्दल तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही व्हिडिओमध्ये कमेंट करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.